शेतकऱ्यांची व्यथा तौफिक पैलवाननी जाणल्या। ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांना केली मदत। इतिहासात प्रथमतःच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इतकं मोठं पाऊस पडले असावे। सोलापुरात पावसामुळे चक्क हाहाकार माजून गेले। अशातच सोलापूर शहर जिल्ह्यालगत असणाऱ्या सीना नदी व भीमा नदी हे देखील तुडुंब भरून वाहू लागले। अचानक पाण्याचा जोर वाढला। भीमा नदी सोबतच सीना नदी ही ओव्हरफ्लो झाली व क्षणार्धात शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात, गावात इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले। या महापुरामुळे शेतकरी अक्षरशः होरबडून गेले। हाताला आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत वाहून गेले। महापुराच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आतुरता होती, ती म्हणजे मायबाप सरकारची। प्रशासनाच्या वतीने योग्य ते पाऊल उचलतच आहेत, परंतु आपणही या शेतकऱ्यांना, या पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत करावी या उद्देशाने ताज सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने पूरग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केलेली आहे। यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबळ, आहेरवाडी, शिंदखेड यासह इतर पूरबाधित शेतकऱ्यांना छोटीशी मदत म्हणून अन्नधान्यांची किटसह कंबल व साडी देऊन आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत। या संकटकाळी आपण खचून न जाता याला तोंड देऊ। तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत, अशी भावना यावेळी तौफिक पैलवान यांनी व्यक्त केली। अनेक शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना किट देऊन मदत करण्यात आल्यामुळे विद्यमान नगरसेवक तौफिक शेख पैलवान, ताज सोशल ग्रुप व फॉरेस्ट मोहल्ला यांच्या वतीने जे सहकार्य आम्हाला करण्यात आले ते खरोखरच न विसरण्यासारखं आहे। आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मदतीस आल्यामुळे शेतकऱ्याकडून एक प्रकारे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सिंडिकेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दामसूर व्यक्ती म्हणून आपले तौफिकभाई पैलवान आपल्या आहेरवाडी एफके प्रशालेमध्ये त्या पूरग्रस्तांना मदतसाठी साडी, ब्लँकेट, मुलाच्या वस्तू एक 2 दिवस थोडं जगण्यासाठी हे त्यांनी हातभार लावलेत। पहिल्यांदा त्या पूरग्रस्तामार्फत आपल्या आहेरवाडी ग्रामस्थाच्या मार्फत त्या पूर्णतः धन्यवाद देतो। पण असल्या व्यक्तींचा खरोखर जय करावाच लागल का? या असल्या तालुक्याच्या टायमाला आपल्या गावात किंवा सिंडिकेटला जे पूरग्रस्तांना असला प्रसंग आलेला आहे, त्या प्रसंगाच्या मदतीला ते धावून आले, त्यांना धन्यवाद देतो। तसेच आपल्या नजीकच्या गाव म्हणजे वळसंग दानेश्वरी डेव्हलपर्स वळसंग गावचे दानेश्वरी डेव्हलपर्स त्यांच्याकडून आज संध्याकाळचा जेवण पूरग्रस्तांना त्यांनी जेवण दिलेलं आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आलेल्या पावसाच्या ते समस्त गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, दक्षिण तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, ते सर्वांना विनंती करतो की आपण घाबरण्याचं कारण नाही। हे जे कुदरती एक पावसाचं हे असते, तर आपण संबंध जिल्ह्यातील म्हणा, दक्षिण तालुक्यातील सर्व आहेरवाडी, सिंदखेड, वडकबाळ म्हणा, मंगरुगाव, अक्कलकोट, वांगी, वळसंगाव जे पण या सोलापूर जिल्ह्यात तालुके येतात, तालुक्यामध्ये गाव येतात, सर्वांना माझी विनंती आहे, आपण घाबरायचं काही कारण नाही। आम्ही सर्व जे सामाजिक संस्था जे काम करणारे लोक आहे, जनश्री डेव्हलपर्स आहे, ताज सोशल ग्रुप आहे, आमची सर्व फॅमिली, आमचे कुटुंब आहे, ते आम्ही आपल्या दुःखात आमचं जे सहभाग आहे, जे योगदान आहे, ते आम्ही आमचं जे पुण्य म्हणा, जे आमचे कर्तव्य आहे ते म्हणून आम्ही सर्व लोक इकडे आलेले आहे। ताज फॅमिली, फॉरेस्ट भाग, सर्व आमची जे मित्र कंपनी आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, त्या गावचे सरपंच, आमचे सर्व मित्रमंडळी, आमचे अहमद कोतवाल म्हणा, आशिफराजे, आमचे चिरंजीव अदनान शेख, मुन्ना शेख, आशिफराजे, जावेद वास्तव, शब्बीर शेख व सर्व आमचे सफिल्ला शेख, रिजवान मुल्ला, जे आमचे सर्व माझे जे सहकारी आहे, या गावातील जे आहेरवाडीतील सर्व आमचे कार्यकर्ते, जे आमची मित्र कंपनी आहे, सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण आम्हाला सहकार्य केले व या गावकऱ्यांना, या पूरग्रस्त लोकांना जी आमची मदत आहे, सहकार्य आहे, ते आम्ही मरणोपर्यंत शेवटपर्यंत आमचे सहकार्य असेल। आमचे उद्देश फक्त एवढंच आहे
आमची प्रार्थना आहे की आम्हाला आमच्या भविष्यात आमच्या कुटुंबाला आमच्या तास ग्रुपला एक पुण्य मिळावा, नेकी मिळावा असे आमचे उद्देश आहे. व आपण सर्वांनी आमचे सरपंच मंडळाची जे पूर्ण टीम आहे आयरवाडीची सिंदखेडची जे आपण आम्हाला या धान्य वाटप म्हणा, साडी वाटप म्हणा, कंबल वाटप म्हणा, जे वाटताना आपण जे आपलं सहकार्य केले हे सहकार्य आम्हाला कधी आम्ही विसरणार नाही. व शेवटपर्यंत अशी वेळ कधी येऊ नये. अगर असं काय झालं, कुदरती जे काळ असं झाला तर पुन्हा आम्ही आमच्या सेवेला आम्ही तत्पर असो. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे व लोकांना सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की आम्ही आपल्या सोबत आहे, सुखात दुःखात आम्ही सर्वांच्या सोबत आहे, हिंदू असो मुस्लिम असो. बस एवढं मी विनंती करतो व सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. पदाधिकारी माझे चिरंजीव, माझे जावई, मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय जय महाराज. आज जो आयरवाड़ी में जो यहाँ के जो सिंधी के जो लोग आके रहे आयरवाड़ी श्री बल्लभा कोल्हापुरी प्रशाला में, तो यहाँ सोलापुर के बहुत सारे लोग आके यहाँ पे हमके बस मैं पहलवान साहब को खाली एक मैसेज दिया था कि ऐसा सा इस गांव में वहाँ के लोग आके रहे. तो पहलवान साहब मैसेज देने के बाद तुरंत आज आए, उनके सब सारे पदाधिकारी आए और आके इतना सब कुछ लेके आए. हमको भी नहीं पता था वो क्या लाने थे, लेकिन बहुत कुछ लाए. तो बहुत बहुत हम सारे गाँव के तरफ से उनका आभार मतलब शुक्र अदा करते हैं. और मैं सरपंच साहब से भी निवेदन करता हूँ, वो भी आए खेत से, उन्होंने भी रुके, उन्होंने भी, तो मैं सबका आभार प्रदर्शन करता हूँ. मी सुभाष पाटील, राष्ट्रवादी तालुका दक्षिण सोलापूरचा अध्यक्ष आहे. आताच्या शिना नदीला आलेल्या महापुरामध्ये आमच्या दक्षिण तालुक्यातील अनेक गावाचं अतिशय नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये वडकबाळ, वांगी, मुंगोळी, अकोले, गिरनाळ, मंकलगी, औराद, शिंदखेड अशा अनेक गावामध्ये महापुराचं पाणी आल्यामुळं या शिना नदीच्या परिसरातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये असलेल्या खरीप पिकं, ऊस, फळबागा याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर घरातील साहित्य, घरामध्ये पाणी आल्यामुळं जे घरातील संसारोपयोगी जे साहित्य असते, अन्नधान्य, शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याचं जे संसारोपयोगी साहित्य असतं, त्याचे भांडेकुंडी असतील, त्यांचं जे काय कपडे, असे सर्व साहित्य भिजलेलं आहे. आणि त्यांना अक्षरशः आता पाणी ओसरलं पण घरामध्ये थांबायला जागा नाही. घरामध्ये अतिशय चिखल येऊन पडलेलं आहे. त्याचबरोबर घरातील जे काही साहित्य असते, अन्नधान्य किंवा पशुखाद्य किंवा वैरण वगैरे जनावरांची, हे सर्व सडलेलं आहे. त्याचा अक्षरशः दुर्गंधी येत आहे. आपल्या बाहेरच्या लोकांनी जर इथे येऊन परिसरामध्ये पाहणी केली तर त्याच्या दुर्गंधी येते, आपल्याला थांबू वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला तिथं आता राहण्याची व्यवस्था स्वतःला जावं लागतं. शेतीचे तर नदीकाठच्या काय त्याचं आपण मूल्यमापन करू शकत नाही. असलेली पिकं तर पूर्ण वाहून गेलेली आहेत आणि पुढं सुद्धा भविष्यामध्ये साधारण ते पूर्ण दुरुस्त व्हायला 3-4 महिने लागतील. तर अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं दक्षिण सोलापूरच्या लक्ष घातलेलं आहे. पण ह्या शेतकऱ्या वतीने मला विनंती करावी अशी वाटते की पोटतिडकीने आणि कळकळी विनंती करावी लागते की प्रशासनानं थोडं आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा, आमच्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घ्यावं आणि जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आणि अनेक सामाजिक संस्थांनी यामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना जेवढी मदत करता येईल तेवढी सढळ हाताने मदत करावी अशी मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो. आमच्या शेतकरी बंधूंना आणि ग्रामस्थांना जे महापुरामध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे, हे नुकसान तर आपण भरू शकत नाही. पण माणुसकीच्या नात्यानं आपल्या मोकळ्या हातानं आपण आपल्याजवळ आहे, परमेश्वरानं आपल्याला जे दिलं आहे त्यातला थोडा हिस्सा द्यावा म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोलापूर ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष माननीय तौफिक भाई पैलवान यांनी आपल्या सर्व सहकार्याला घेऊन आमच्या या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना एक फुलाची पाकळी म्हणून मदत द्यायच्या उद्देशानं त्यांनी संसारोपयोगी अन्नधान्य, कंबल, साडी असं आपल्या पद्धतीने त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं मी शेतकऱ्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो.
माझं नाव विलास तुकाराम राठोड, वडगाव गावचे सरपंच. आणि आपल्या गावावर महापुराचं डोंगर कोसळलं. त्या डोंगरामध्ये थोडंसं दुःख कमी करण्यासाठी पूर्ण सहकार्य यांनी टोपीबाई शेख आणि त्यांचे पूर्ण सहकारी ज्याची टीम आहे फ्रेंड सर्कल, त्यांच्या पूर्ण सहकार्याचं मी गावकऱ्याला मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार होतो. आज सोशल ग्रुप बारिश होने की जाने से जो फूलग्रस्त बाग में जब बारिश का सैलाब आया, वहाँ पर हमारे पूरे ग्रुप की जानिब से आज यहाँ पर वडकबाड़ में ज़रूरतमंदों को अनाज तकसीम, साड़ी वाटप का आज यहाँ पर हम सब मिलकर यहाँ पर किए। मैं तमाम गांव वालों को जो है आपको जो तकलीफ में है, अल्लाह ताला से हमारी दुआ है आपकी तकलीफ दूर हो जाए और ये बारिश कम हो जाए और सब लोग अपने अपने घरों में आए, वापस आए, रहे, अच्छे रहे। और हमारे जो इस काम में खास सोशल ग्रुप के जो पदाधिकारी है, फॉरेस्ट तो मोहल्ले के जितने लोग हैं और जिन्होंने ताउन किया, कॉन्ट्रीब्यूशन किया, मैं तमाम हमारे सहकारी को शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह ताला से हमारी दुआ है खास सोशल ग्रुप फारिश मोल्ला सेंट्रल हॉस्पिटल हमारा, हम सब जानिब से इंशाल्लाह खिदमत खल्क आखिरी दम तक करते रहेंगे। और तमाम लोगों से हम दुआ की अपील करते हैं, हमारे हक में सब लोग दुआ कीजिए। इंशाल्लाह सोशल वर्क का खिदमत खल्क हम सब करते रहेंगे। शुक्रिया, खुदा हाफिज़। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।